दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना ना रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत गोपाल विहार नवागाव दहिसर पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या सौ कविता महादेव हडके या वहिनींना भेटणार आहोत. वहिनींना डान्सची आवड आहे आणि कुठेही डान्स सुरू असेल ना तर वहिनी तिथे जाऊन लगेच डान्स करतात. आता ही नाचाची आवड त्यांनी कशी जोपासली आहे, किती प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या घरी जाऊनच सुरुवात करूया. गोपाल विहार नवागाव येथे जाऊन हडके कुटुंबाला भेटून आजच्या भागात काय सांगता. म्हणजे शाळेत रिझल्ट आणायला पहिला आला लास्ट इयर. नाही रिझल्ट आणायला पहिला नाही. मुलाकडचे 10 जण, मुलीकडचे 10 जण असते. 10 म्हणजे काय क्रिकेटची मॅच वगैरे काय. येताना 10 जण घेऊन आले. 10 जणी मैत्रिणी. तुम्हाला 10 आकडा आवडतो काय. मिसेस आहे ना, मग ते समजून येतात. तुम्ही भाऊ लांबचे ना, तुम्ही नाही समजून घेणार. नाही समजून. बरोबर. आई म्हणजे काहीच नाही ना. बायको म्हणजे हे ना, बायकोजवळ हे करायचं. आई म्हणजे काय, आज आहे तर उद्या नाही. ऊन पाऊस सगळे झाले आई संसारामध्ये, पण कोणी कोणाची साथ नाही सोडली माझ्या संसारात. नमस्कार 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 नमस्कार. उखाणा घ्या. कळीचे झाले फुल, फुलाला आला सुगंध. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये महादेवरावांचं नाव घ्यायला मला होतो आनंद. काय सांगता. हो नमस्कार. माहेर इथलंच. माहेर नाही, ठाणा. ठाणा. बरं आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. मावस सासू, आई, नमस्कार. नमस्कार. मामा. ते मागचे सगळे धीर मध्ये. नमस्कार. मोठे धीर धीर वगैरे. आणि हा सगळा आमचा गोपाल विहार नवागाव परिवार. गोपाल विहार नवागाव. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय माहेर ठाण्याचं म्हणालात तुम्ही. हा, ठाणे माहेर. ठाण्यात कुठे. ठाण्यामध्ये नितीन कंपनी, वागळे इस्टेट एरिया तिकडे. हा. बाबा काय करायचे. ऍक्च्युली बाबा नाही येत मला. बाबा 1.5 वर्षाचे असतानाच ऑफ झाले. आई काय करते. आई घरकाम करायची. आई घर काम करायचे. मग सगळं बालपण एकदम म्हणजे दोघींमध्येच. दोघींमध्ये पूर्ण. पण कसं गेलं. छान गेलं. म्हणजे आईने कधी मला वडिलांची जाणीव करून दिली नाही. म्हणजे वडील नाही तर तुला काही कमी असं काहीच नाही सगळ्यामध्ये. पण आईने सगळं आनंद दिला. नंतर मग दहिसरला कधी आला. दहिसरला म्हणजे माझ्या गावचे जे काका आहेत मध्ये त्यांनी आणि ह्यांच्या वडिलांनी असं ठरवलं लग्न वगैरे. म्हणजे मग बघायला आला. हा, पण अभ्यासात तुम्ही कशा होता. अभ्यासात हुशार. हुशार. हुशार म्हणजे अबाव फर्स्ट क्लास. बस एकदम. पहिला नंबर वगैरे कधी. पहिला नंबर नाही. आता लास्ट इयर मध्ये मी कॉलेजमध्ये गर्ल्स मध्ये फर्स्ट होती. काय सांगता. म्हणजे शाळेत रिझल्ट आणायला पहिला आला. लास्ट इयर. नाही रिझल्ट आणायला पहिला नाही. पर्सेंटेज मध्ये. पर्सेंटेज. मला वाटलं रिझल्ट आणायला मुलींमध्ये मी पहिली गेली होती असं नाही. मग शिक्षण वगैरे झालं. 1 वर्ष जॉब केला आणि नंतर मग लग्न ठरलं. कसं काय लगेच ठरलं. लगेच म्हणजे बघणं झालं. म्हणजे 1 वर्षाचा मुदत गेली आमच्या लग्न ठरण्यामध्ये. का. भेटा म्हणजे आमच्या भेटाभेटी नाही, मोठ्यांच्याच.
बैठका वगैरे. अच्छा. आणि मग किती जण असायचे त्या बैठकीला? बैठकीला मुलाकडचे 10 जण, मुलीकडचे 10 जण असते. 10 म्हणजे काय? पक्के नक्की 10 नाही. नाही पक्की 10 नाही, अशी थोडी माणसं मुलीकडची. पक्के 10 म्हणजे काय मला कळलं नाही. पक्के 10 नाही म्हणजे मला म्हणजे परफेक्ट 10 नंबर नाही. काही 10-12 जण मुलीकडची. 10-12 जण. हा म्हणजे राखीव 2. असे असायची मुलीकडची मुलाकडची दोन्ही. आणि मग काय आणि करायचं? मग ही टीम मिळून ठरवायची काय टॉस करायचं? पत्रिका जुळते का बघणं. मग जुळली की नाही? हा पत्रिका जुळली. किती बैठका झाल्या असतील? झाल्या 2-3 झाल्या असतील. 2-3 झाल्या. आणि मग लग्न ठरलं. बोलवा आधी जरा त्यांना. कुठे गेलेत ते मिस्टर? अहो या. नमस्कार. बसा. तो दिवस आठवतो का की ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही त्यांना बघायला गेला? हो गेलो होतो त्यांच्या घरी दुपारी 3:15-3:30च्या दरम्यान. घरीच गेला होतात? हो. बाहेर कुठे भेटला नाही? नाही. आई वडील, माझा भाऊ आणि मी. पण त्यानंतर त्यांना कधी बाहेर भेटायला बोलवलं? हो. कुठे? माऊंट मेरीची जत्रा होती. हा. त्या क्षणी मी ह्यांना बोलवलं, म्हटलं की तू ये भेटायला मला जत्रेत. हा. तर त्या निमित्ताने ते भेटायला तर आले. येताना 10 जण घेऊन आले. 10 जणी मैत्रिणी. तुम्हाला 10 आकडा आवडतो काय? नाही. बैठकीला सुद्धा 10 जण असायचे. मैत्रिणी पण 10 घेऊन आला. 10 मैत्रिणी, मी, माझा मित्र आणि माझ्या मित्राची मैत्रीण. मग त्या सगळ्या ह्यांना बघायला आले होते की जत्रेला आले होते? नाही, खास माझ्या मिस्टरांना बघायला. भाऊजी कशा आहेत. मग काय झालं त्यांना बघितल्यावर? कोण बरी वाटली त्याच्यात? म्हणजे तशा याने नाही म्हणत की साधारण बोलायला किंवा संवाद बोलायला तिच्या 10 मैत्रिणी चांगल्या बोलण्यामध्ये वगैरे. तेव्हा आता इथे मी कुठलीही चुकीची मिस्टेक न करता या खेळामध्ये एकही मिस्टेक यांनी होऊ द्यायची नाहीये आणि जास्तीत जास्त बक्षीस आणि पैसे मिळवायचे आहेत. पण एकही चूक आणि एकही मिस्टेक चालणार नाही, लक्षात ठेवा. बघूया काय होणार या खेळात. चला आता सगळे टॅग आपण ठेवूया. तुम्ही ठेवा तुमच्या हाताने कुठेही. आता यामध्ये 1 रुपयाचा कुठेतरी टॅग आहे, तो मिळाला पाहिजे. तर त्या सगळ्या वस्तू तुमच्या आणि ते पैसेही तुमचे. 4 संधी आहेत. काय वाटतं कुठे असेल? त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे? आरशाकडे. आणि हेल्मेट. बर, आता तुम्ही ठरवा. बघा, विचार करून घ्या. थांबा 1 मिनिट. हा काय लेडीज गॉगल घेतला का? जेंट्स नाही का हो? माझ्यासाठी. बरं घ्या. गॉगल पण उचला. बघा आता त्याच्यात किती लिहिले? 20. आता 3 संधी शिल्लक आहेत. विचार करा आणि निर्णय घ्या. घ्या आरसा. सगळं स्वस्तातलंच घेत आहे. 1000 रुपये घ्या आणि आरसा पण घ्या. 2. आता 2 संधी शिल्लक आहेत. ठीक आहे, घ्या. 100. 1 संधी शिल्लक आहे. जर बरोबर 1 रुपया मिळाला तर मला असं वाटतं की ते पैसे त्यांना, त्या वस्तू पण त्यांना. पण 1 रुपया मिळाला नाही तर ज्या घेतल्या त्याही ठेवायला लागणार. अरे 3 संधी गेलेल्या आहेत. घ्या. जेंट्स गॉगल. 1 रुपया. 1 रुपया. 1121 रुपये दक्षिणा पण त्यांना मिळाली. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. काय छान गरम होतं ना. आता ही सगळी मंडळी आपापल्या परीने आपलं मन मोकळं करणार आहेत. आरोप जे काही आहेत ते सगळे करणार आहेत. तुम्ही खोडून काढा. काय आरोप? हा, परत त्याच्यात चुकीची मिस्टेक नको. हा, पहिला आरोप कोण करणार? पण राग येतो पुष्कळ तिला. राग आला का मग त्या मुलाबरोबर भांडते. मग नंतर शांत झाले, मग परत ती स्वतःच रडते. मग नंतर म्हणते सॉरी. आईचं म्हणणं चुकीचं आहे. माणूस थोडा कामाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे तो थोडाफार राग व्यक्त करणार. बर. त्यामुळे समोरच्याने पण तेवढं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही समजून घ्या. म्हणजे आम्ही आता समजून घ्यायचं. आता आमच्या या वयामध्ये आल्यावर आम्ही आता समजून घ्यायचं. असं मुलगा सांगतो. काय हो? माझ्या वयात, मी पण आईच्या वयात आलं तर मी पण समजून घेईन. बरोबर आहे. आता ते बायकोची बाजू घेतो. माझा आपण बोलून फायदाच नाही ना. महत्वाचं वाक्य आलं लगेच. आई म्हणजे काहीच नाही ना. बायको म्हणजे ना, बायकोजवळ हे करायचं. आई म्हणजे काय, आज आहे तर उद्या नाही. बायको काय आयुष्यभर, कायम, वर्षानुवर्ष, 100-200 वर्ष बायको आहे. बायको आहे. आई काय? वा, मग 200 वर्ष आता. हा, तुम्हाला पुढचा आरोप कोण करणार? तुझे विचार आणि माझे विचार
मी सांगितलेलं तिला पटत नाही आणि तिने सांगितलेलं मला पटत नाही, म्हणून आमचे दोघींचे वाद होतात. सासूबाईंचं म्हणणं बरोबर आहे. ह्यात मी काय बोलत नाही, कारण ह्या दोघी आई आणि एक मुलगी आहे, त्यांच्या विचारामध्ये मी बोलत नाही. त्यांचा विचार हा त्यांच्याकरता कितपत योग्य आहे. जर का माझ्यापर्यंत एखादी गोष्ट आली तर मी निर्णय क्षण देणार होतो. मला सांगा, पण तुमचे विचार पटत नसतानाही जेवढं काही आलेल्या समोरची सगळी काय म्हणतात त्या अडचणी होत्या त्यावर मात करून त्यावेळेला सगळ्या गोष्टी पटत होत्या. त्यावेळेला पटत होत्या म्हणजे पटवून घेणंच भाग होतं ना. आता म्हणजे आता मोठी झाली, आता म्हणजे थोडं तिनं समजायला पाहिजे आई कशासाठी बोलते. बोला आता. तिच्यावर पण काही जबाबदारी आहेत, त्यामुळे ती पण कधी विचार करून बोलत असेल की ही गोष्ट चुकीची आहे की ही गोष्ट बरोबर आहे. आता ह्या गोष्टी आईसमोर शेअर नाही करू शकत. बरं, एक मिनिट, तुम्ही जरा बाहेर जा, तुम्ही आत या. आता यांच्यावर आरोप करायचे असतील तर कोण कोण करणार? पटकळ आहे बोलायला, बोला. म्हणजे मन मोकळे आहेत तसं म्हणायला गेलं तर पटकन म्हणजे तसं बोलून जातात, पण त्यांच्या मनामध्ये असा वाईट हेतू नसतो. तुम्ही बोला. तुम्ही कोण? मी तिचा भाऊ. घ्या संधी घ्या तो कधी पण कोणाचा विचार नाही करत. विचार करतो म्हणजे सगळ्यांचा विचार. जेव्हा त्याला बोलायला 4 माणसांसमोर विचार नाही, फटकळ बोलून माणसाचा अपमान करून म्हणजे पण त्यांचा हेतू तो नसतो की समोरच्याला दुखवावं, पण त्यांना जे पटत नाही ते बोलतात ते पटकन. त्यांचा हेतू तो नसतो. कळलं मला, हेतू नसतो. मिसेस आहे ना, मग ते समजून येतात. तुम्ही भाऊ लांबचे ना, नाही समजून घेणार. नाही समजून. बरोबर. तुम्ही बाहेर जा, आता तुम्ही आत या. ह्या परत येऊन इथे उभे राहिले. आता यांच्यातला चांगला गुण कोणता आहे प्रत्येकाने सांग. म्हणजे कोणी आलं तर आदर सत्कार सगळ्यांचा करणार, असं म्हणजे वाईट विचार नाही तिचे, कोणी बी असू दे. सासूबाई, धीराला काय वहिनीबद्दल? आधार आहे, काय टेन्शन नाही. वहिनी एकदम चांगली आहे. प्रॉब्लेम आहे तो भावाचाच आहे. आई, तुम्ही सांगा, कारण खूप खडतर असं बालपण या लेकीचं गेलेलं आहे. मला सांगा, यांच्यातला काय चांगला गुण आहे असं तुम्हाला वाटतं? मागच्या परिस्थितीला ती कधीच विसरली नाही, त्याच्यामुळे ती प्रत्येकाला सुखी ठेवायचा प्रयत्न करते. तुम्ही सांगा, तुमचं या सगळ्या गोष्टींवरती काय म्हणणं आहे? नाही, माझं म्हणजे ऊन पाऊस सगळे झाले आयु संसारामध्ये, पण कोणी कोणाची साथ नाही सोडली माझ्या संसारात. ना सासऱ्यांनी सोडली ना सासूने, कोणीच नाही. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून संसार चालवला आणि अजून सुद्धा चांगले तसेच एकत्र आहोत. तुम्हाला एवढं म्हणायचंय की छान घरात तुम्ही आलात? काहीच नाही मला. एकदम सुखी. एकदम सुखी. किती छान. मुलीला सासर छान मिळालं त्याचा आनंद सासूबाईंना आहे. त्यामुळे आई शांतपणे झोपते, पण लेक इथे कधी कधी अशी वागते की ज्याच्यामुळे सासूबाई जाग्या असतात. नाही, हे बोलण्याचा माझा प्रयत्न एवढ्यासाठीच होता की सगळ्या जुन्या आठवणींनी सगळ्यांचे डोळे पाणावले होते आणि मला असं वाटलं की ऊन पाऊस हे घरात असावंच. आई, खूप चांगलं केलंय लेकीचं. समाधानाने जगा तुम्ही. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल कुठला करणार? मी ह्यांना जास्त बडबडते ना, तो जरासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. दिराला मला सांगायचंय, त्याच्यामुळे ते तो राग सगळा तिकडे काढतात. कळलं का? तेव्हा आता झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. आणि आता कुणाची निवड होणार या खेळामध्ये ते आता ठरणार आहे. त्यासाठी एक चिठ्ठी जरा काढा, कोणती तरी एक चिठ्ठी द्या. चला, आणि आता हे नाव आहे संगीता मैसुरिया. नमस्कार, नाव सांगा. संगीता जगदीश मैसुरिया. आणि माहेर कुठलं तुमचं? माहेरीकडे नवागाव. नवागाव. सासर पण नवागाव? नाही, सासर गुजरात. सासर गुजरात. आणि भेटले कुठे ते? भेटले आम्हाला आत्याने आणून दिला. आम्हाला आत्याने आणून दिलं म्हणजे काय बाजारात होते? नाही, आत्याने मागणं आणलं. बरं, मग आता काय करतात मिस्टर? मिस्टर ते गुजरातलाच राहतात, मी आईकडेच राहते, माहेरीच राहते. माहेरी राहत आईकडे? आईकडे मी वेगळी राहते. अच्छा, पण ते येतात की नाही? नाही. बरं बरं, काही हरकत नाही. आज तुम्हाला आनंदाचा क्षण, तुम्ही चिठ्ठी टाकली आणि तुमची निवड झालेली आहे. मग इथे कोण कोण असतात? माझी आई, भावंड आणि बहीण आणि मी. माझा एक मुलगा आहे. मला मुलगा आला आता? आहे. कुठे आहे? बोलवा. तो वरतो खाली. तुझं नाव काय? अनुज.
हे बघ, आता जेवढ्या उंचीवर बसला होता ना, आयुष्यात त्याच्यापेक्षा उंची गाठायची, एवढं लक्षात ठेव. आणि तीच आमच्या सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा आहे. हा, आणि आता पैठणीचा खेळ. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत आणि इथून ही रिंग टाकायची. अगदी मधोमध सेंटरला असलेल्या प्लास्टिकच्या त्या चेहऱ्यामध्ये जर रिंग गेली तर 2 गुण मिळणार आहेत, बाकीच्या ठिकाणी 1 गुण. तेव्हा शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकतं या खेळात. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला, पहिल्या 5 तुमच्यासाठी घ्या, टाका. टाका. इकडे 1 आहे आता. एक टाका. 2 शेवटची संधी, टाका. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या मैसुरिया वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या हाडके वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. दहिसर पश्चिम इथल्या नवागाव या ठिकाणी आजचा हा होम मिनिस्टरचा भाग रंगलेला आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.